शेतजमिनीच्या वादावरून शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू. संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथील भाऊसाहेब नमाकेदार, सदाशिव नमाकेदार आणि संजीवनी भाऊसाहेब केदार यांनी शेतजमिनीच्या वादासह वनजमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार 12 जून रोजीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 265 मधील वनजमिनीवर संजय देवराम मेंगाळ यांनी अतिक्रमण करून बोरवेल व डाळिंब बाग उभारली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गट क्रमांक 268 व 269 मधील वडिलोपार्जित जमिनीच्या वाटप व मोजणीवरूनही वाद सुरू असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. वनजमीन गट क्रमांक 265 वरील बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवावे. फेरफार क्रमांक 881 ची त्वरित अंमलबजावणी करावी. गट क्रमांक 268 व 269 संदर्भातील वादात कायदेशीर व न्याय्य निर्णय द्यावा. या मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. या प्रकरणी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून उपोषणाकडे परिसराचे लक्ष लागले आहे. भाऊसाहेब नमाकेदार, राहणार केळेवाडी बोटा, तालुका संगमनेर. 881 फेरफार आहे. जुनी वडिलांची जी वहितीप्रमाणे वाटप झालेली आहे त्याप्रमाणेच आम्हाला न्याय हवा आहे. ज्या वडिलांची जुनी वहिती होती 881चा आमच्याकडे फेर आहे, त्यामध्ये 2010 साली वाटप झालेली. तशीच आम्हाला पूर्वीची वडिलांची वाटप झालेली आहे तशी आत्ता आम्हाला वहिती करण्यासाठी न्याय मिळावा यासाठी आम्ही उपोषणास बसत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. सदाशिव नमाकेदार, राहणार केळेवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आमच्या मागण्या या आहेत की आमचे 881 हा वाटपत्र झालेला आहे 2010 मध्ये. आम्हाला त्यानुसार न्याय हवा. मागणी मान्य नाही झाल्यास आम्ही उपोषण सोडणार नाही व 265 वन जमीन 265 गट बेकायदेशीर अतिक्रमण आहे त्या तात्काळ हटवावे.